या निवडणुकीची घोषणा होणार हे सगळ्यांना माहीत होतं, पण आता आज अधिकृत घोषणा झाली. 15 तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे. 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आज आमच्या शिवसेना पक्षाच्या या ठिकाणी मुलाखती होत्या. जवळपास 300 लोकांनी या ठिकाणी 19 प्रभागाकरता मुलाखती दिलेल्या आहेत. आपण निवडणूक कशी लढणार आहे नेमकी? आता युतीमध्ये लढणार की सोबळावर? कारण कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत तुमच्या की सोबळावर लढली पाहिजे. हे बघा, सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू, आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे. पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी, त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ, आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू. किती जागा अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, आता अजून बऱ्या आता 300 आमची मुलाखती झाल्या. आता आम्ही त्याच्यावर आमची यादी छाननी करू आणि नंतर मग आम्ही टार्गेट ठरवू. गेल्या वेळी शिवसेनेचा महापौर महापालिकेमध्ये भाजप म्हणताय की यावेळेस भाजपचा महापौर होईल. हे बघा, गेल्या वेळेस पार्टनरशिप होती अर्धी अर्धा ते दिवस त्यांचा होता, अर्धा दिवस आमचा होता. त्यामुळे अर्धा आता आम्हाला असं म्हणता येणार नाही. पण आमच्या काळामध्ये जी कामं झाली, त्यांच्या काळामध्ये जी कामं झाली त्याचासुद्धा लेखोजोखा त्याला केला पाहिजे. पालकमंत्री म्हणून सुद्धा आपण शहरामध्ये असा काही विचार केला नाही की हा वार्ड कोणाचा आहे, हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे काय. शहर म्हणून आपण विकासाची कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि जवळपास 150 कोटी रुपये आपण DPDCमधून या शहराला दिलेले आहेत. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठी महापौर येईल मुंबईचा असं सांगितलं जात आहे. नेत्यांकडून अंबादास दानवे बोललेले आहेत. मराठी माणूस व्हायला पाहिजे हे आमची पण भूमिका आहे. ठाकरे बंधूंची युती होईल. आता तो त्यांचा विषय आहे, त्यांनी युती करावी काय करावं हा त्यांचा विषय आहे. जळगाव महापालिकेमध्ये संदर्भात आपली काही गिरीश वंशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. हे बघा, राज्य लेवलवर सगळ्यांची चर्चा झालेली आहे. स्थानिक लेवलवर बी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडू महायुतीचा. आणि मला खात्री आहे वरती जे राज्यावर ठरेल खाली पण ठरेल, सन्मानपूर्वक ठरलं तर निश्चितपणाने आम्ही युती करू. सन्मानपूर्वक म्हणजे नक्की काय? हे बघा, आता ते सगळं तुम्हाला कसं सांगू, जेव्हा जागा फुटतील तेव्हा सन्मान दिसेल. चला. भाऊ प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य गेला का जे सोनभाऊ चर्चेमध्ये आहेत ते बोलले आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. हे बघा, प्रकाश आंबेडकर हे आपल्याला माहिती आहे की एक मोठे नेते आहे, बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कामाबाबतीमध्ये पाहिलेला जी त्या 2.5 वर्षाची झलक आहे, तर त्यांनाही वाटत असेल की पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री होतील. शेवटी त्यांचं मत आहे आणि नागरिकांनी आपलं मत मागणं काही चुकीचं नाही आहे. त्यांनी सांगितलं असेल, त्यांचे आशीर्वाद असतील तर होतील. पण मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप त्यांना मुख्यमंत्री करायला असं पण सांगितलं जातंय. हे बघा, मी काही मोठा माणूस नाही बाबा एवढा. मी शिंदेंचा कार्यकर्ता आहे आणि मी तेवढंच बोलतो जेवढी माझी अवकात आहे.